सायंकाळ झाली, मग मी दिवाबत्ती करून घेतली आणि स्वयंपाकाला लागली. काल बाजारातून पातीचा कांदा आणला होता, त्याला साफ केला आणि बारीक असा चिरून घेतला आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आणि चाळणीत सुकवायला ठेवला. सोबत चण्याची डाळ मी दुपारीच भिजू घातली होती डाळ कांदा बनवायसाठी. आणि मग मी लसण चिरून घेतलं, हिरवी मिरची चिरून घेतली, टमाटर चिरून घेतला. कधी कधी कसं आहे ना, वेगळी भाजी थोडीशी बरी वाटते ना. आपण रोज रोज त्या भाज्या खाऊन कंटाळा येतो, तर असं वेगळी थोडीशी भाजी केली तर खूपच छान बनते. म्हणून मी हे डाळ कांदा फोडणी घालून घेतला आणि याच्यासोबत जर भाकरी असली तर एकच नंबर लागते. पण माझ्याकडे ज्वारीचं पीठ नव्हतं, त्याच्यामुळे मग मी चपात्याच करून घेतल्या आणि सोबत डाळीला फोडणी घातली. कारण मुली म्हणत ते आम्हाला जास्त भूक नाही, म्हणून मग त्यांच्यासाठी आम्ही वरण भातच खाणार, मग मी त्यांच्यासाठी डाळ फोडणी घातली आणि मग आम्ही सर्वजण जेवायला बसलो. तर खूप छान असा हा डाळ कांदा झाला. मिस्टरांना पण खूप आवडला. तर मंडळी, अशा प्रकारे डाळ कांदा बनवला. भेटूया पुढील ब्लॉग मध्ये.